एक लग्न असेही भाग 7. हो बघ ही. पण खडूस, मला वाटलं नव्हतं तुला कविता वगैरे पण करता येतात. ती वही त्याच्या हातात देत म्हणाली. हो मग, तेवढं छान नाही, पण थोडा प्रयत्न करतो. छानच आहेत रे, पण त्या एवढ्या पुस्तकांमध्ये एकच ही कवितेची वही, ती पण अशी कोपऱ्यात फेकून दिली आहेस तू. आणि दुसरे बोरिंग पुस्तक उगाच ठेवलेत. फेकून नाही दिले हा, जपून ठेवलीये. तुला माहितीये 15 वर्ष झाली आहेत या वहीला, पण अजूनही मी एक पण पेज फाटू दिलं नाही. अगदी जीवापाड जपलीये. काय 15 वर्ष? इथे मला कालचं काही सापडत नाही आणि तू 15 वर्ष वही जपून ठेवलीस? हो ना, कॉलेजमध्ये असताना करायचो. कवितेच्या स्पर्धेत भाग घेण्याचीही इच्छा होती, पण नाही जमलं. मग नंतर वाटायला लागलं, या कविता करायच्याच नादात माझं लक्ष अभ्यासावरूनच भरकटतंय. मग लिहायचं बंदच करून टाकलं आणि ही वही तशीच ठेवून दिली. ती इतक्या वर्षांनी आज उघडून पाहिली तुझ्यामुळे. हो का? पण तुला आवड आवड आहे मग करायचं ना. मला कविता करता येत नाहीत, पण ऐकायला खूप आवडतं. आणि आपल्याला जे आवडतं ना, ते नक्की करावं. दुसरं काही नाही, पण मनाला समाधान वाटतं. हा, पण निशाचा डायलॉग न होता ना. हो, इथे आहात तुम्ही दोघं. मी कधीपासून हाका मारते. जरा जेवायचं ना आज, की गप्पामध्येच पोट भरलंय? मावशी दरवाज्यातच उभी राहून दोघांना म्हणाली. नाही बाबा, मला तर खूप भूक लागलीये. माझं नाही बाबा पोट भरत गप्पांमध्ये. असं म्हणून शालिनी धावतच हॉलमध्ये गेली. मावशी आणि विराट एकमेकांकडे पाहत हसू लागले. तोही मग तिच्या मागून हॉलमध्ये निघून गेला. जेवण उरकल्यानंतर मावशी बाकीची कामं करून निघून गेली. रात्री झोपताना विराट पुन्हा तोच विचार करत होता. डोळे बंद केल्यावर शालिनी दिसली म्हणजे मला शालिनीवर प्रेम नाही, नाही, सतत तिच्याच सहवासात असल्यामुळेच मला तिचा चेहरा दिसला असेल, दुसरं काहीच नाही. असं म्हणून त्यानेच त्याच्या मनातील प्रश्नांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. एक प्रकारे तोच त्याच्या मनाची समजूत काढत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच विराटला पल्लवीचा कॉल आला. सौरभची ताई विराटच्या ऑफिसला आली होती. विराट नाश्ता करून ऑफिसला निघून गेला. त्याने सौरभच्या बहिणीला कॅबिनमध्ये यायला सांगितलं. नमस्कार सर, मी सौरभची बहीण साक्षी आणि हा माझा मुलगा सौनक. सौरभने सांगितलंच असेल तुम्हाला याच्याविषयी. हो, त्याने कल्पना दिलीये, पण तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा, मला त्याच्याशी बोलू द्या थोडा वेळ. ती बाहेर निघून गेली. विराटने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा उदास दिसत होता. त्याने त्याच्याशी खूप वेळ गप्पा मारल्या. अर्धा तास तरी तो त्याच्याशी बोलला. नंतर त्याने पल्लवीला साक्षीला आत पाठवायला सांगितलं. तिने पाहिलं तर सौरभच्या चेहऱ्यावर तिला आनंद दिसला, जो इतक्या दिवस ती मिस करत होती. बघितलं का तुम्ही, तुमचा शौनक किती छान चित्र काढतो. हे बघा किती सुंदर चित्र काढलंय त्याने, तेही इतक्या कमी वेळात. विराट एका पेजवर शौनकने काढलेलं निसर्ग चित्र तिला दाखवत म्हणाला. ते ठीक आहे, पण तो काही बोलला का? त्याला काय झालंय, तो असा का वागतोय? तिचं असं बोलणं ऐकून सौरभचा खुललेला चेहरा पुन्हा हिरमुसला. विराटने पल्लवीला आवाज दिला. ती कॅबिनमध्ये आली. पल्लवी, जा सौनकला बाहेर घेऊन जा. आपलं ऑफिस दाखव. त्या बाहेर तू काढलेल्या पेंटिंग्स दाखव. पल्लवी शौनकला बाहेर घेऊन गेली. तुमचं असं वागणंच कारणीभूत आहे त्याच्या अशा अवस्थेचं. विराट थोडं रागातच म्हणाला. म्हणजे सर, मी काय चुकीचं वागले? काही मुलं फार हळवी असतात. छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करून जातात. शौनकनेही त्यातलाच एक आहे. मला त्याच्याकडून कळलं की तुम्ही सतत त्याला जास्त मार्क आणण्यासाठी फोर्स करता. थोडं कमी जास्त झालं तरी त्याला खूप ओरडता. हे खरं आहे, पण ते आम्ही त्याच्याच चांगल्यासाठी करतो ना. त्यातही चुकलं आमचं. तुम्ही चांगल्यासाठी करताय, पण तुमची पद्धत चुकते. कमी गुण भेटले तर काय झालं असतं? ओरडून तो हुशार होणार नाही. त्याला नाहीये या सगळ्यात इंटरेस्ट. आणि तुम्हाला माहितीये, त्याने जाणून बुजून कमी अभ्यास केला 10वीत, कारण त्याला आर्ट्स घ्यायचं होतं. पण तुमचं म्हणणं त्याने सायन्स घ्यावं. आर्ट्स कशासाठी? त्यात सगळे मुलं असतात आणि मला तर बिलकुल आवडणार नाही माझ्या मुलाने मुलांसोबत बसलेलं. याबद्दल आमचं भांडणही झालं होतं. त्याला आर्ट्स घ्यायचं होतं त्यावरून. हे कुणी ठरवलं आर्ट्समध्ये आणि काठावर पास होणारी मुलं असतात? माझ्या स्वतःच्या एका मित्राने
90% मार्क्स येऊनही आर्ट्स घेतलं होतं. का तर त्याची आवड त्या क्षेत्रात होती. तसंच सौनकला चित्रकलेची खूप आवड आहे. त्याला त्यातच करिअर करायचे. जेव्हा मी त्याला त्याच्या आवडीबद्दल विचारलं ना, तेव्हा तो इतका खुश झाला आणि माझ्याशी सगळं मन मोकळेपणाने बोलला. पण आम्हाला तर त्यामध्ये काहीच करिअर दिसत नाही. तसं काहीच नाही, तुम्ही त्याला सायन्स घेण्यासाठी फोर्स करत आहात. आणि समजा उद्या त्याने ते घेतलंही, पण त्याचं मनच लागणार नाही, तर त्याच्याकडून अभ्यासही होणार नाही. मग काय फायदा आहे? मग पुन्हा कमी मार्क्स आल्यावर तुम्ही त्याला ओरडणार. मग त्याच्या मनावर दडपण येणार. अशा मनस्थितीमध्ये तो कोणताही टोकाचा निर्णय घेऊ शकतो. विराटचं बोलणं ऐकल्यानंतर साक्षी थोडी घाबरली. मग आम्ही काय करायला हवं सर? तुम्हीच सांगा. त्यांच्यासोबत संवाद वाढवा. त्याच्या मनाला जे आवडते ते त्याला करू द्या. एवढेच मार्क्स आण असा दबाव त्याच्यावर टाकू नका. सोबत अभ्यासही करायला हवा हे सांगा, पण नीट समजावून सांगा. मुलावर प्रेम करा, पण सोबत त्याच्या स्वप्नावरही प्रेम करा. खरंच आमचं पण चुकलंच. थँक्यू सो मच. मी नक्कीच लक्षात ठेवेन. हो, आणि 3 दिवसांनी पुन्हा त्याला घेऊन या. मला कळेल त्याच्या वागण्यात सुधार झालाय का ते. तसंही माझा छान मित्र झालाय तो आता. हो नक्कीच. थँक्यू सो मच. ती तिची फी पल्लवीकडे देऊन सौनक सोबत घरी निघून गेली. थोडा वेळ ऑफिसमध्ये बसून विराटही घरी आला. शालिनी जेवण करून टीव्ही बघत बसली होती. त्यानेही जेवण केलं आणि तिच्यासोबत टीव्ही पाहत बसला. संध्याकाळी त्याला आठवण आली तसं तो पार्टीला जायला तयार होत होता. ए खडूस, तू कुठे चाललाय नवीन कपडे घालून? शालिनीने विचारलं. अगं काही नाही, एका पार्टीला चाललोय, येईन लगेच. मी पण येणार तुझ्यासोबत. नको, लगेच येणार आहे मी. तू काय करणार बरं तिथे येऊन? जा, मला एकटीला बोर होतो. सकाळी पण किती मिस केलं मी तुला माहितीये. पण मावशी म्हणाली कामासाठी गेलाय म्हणून काही बोलले नाही. ती तोंड पाडत म्हणाली, बरं बाई चल, मग जा तयार हो. तो तिचा गाल ओढत म्हणाला, ए ते येते आता हा लगेच. ती आनंदाने रूममध्ये निघून गेली. तो तिची वाट पाहत सोफ्यावर पेपर वाचत बसला. इतक्यात दारावर बेल वाजली. मावशीने दरवाजा उघडला. वेदिका आली होती. तिला तिथे बघून विराटला आश्चर्य वाटलं. वेदिका, तू आता इथे काय करतेयस? मी तयार होऊन सरळ इथेच आलीये. मला वाटत होतं सगळ्यात आधी तूच मला बघावं. सांग ना कशी दिसते मी? तिने आनंदाने विचारलं. हा काय वेडेपणा आहे? तिथे आल्यानंतर बघितलंच असतं ना मी तुला. अरे मला वाटलं म्हणून आले ना, सांग तरी कशी दिसते? इतक्या शालिनी सुद्धा तयार होऊन बाहेर आली. तिने विराटने तिच्यासाठी घेतलेला लाल रंगाचा कुर्ता घातला होता. विराट तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला शालिनीकडे असं पाहताना बघून वेदिकाला खूप राग आला. खडूस, चला जाऊया आपण, ती आनंदाने म्हणाली. एक मिनिट, ही कुठे चाललीये? वेदिकाने रागातच विचारलं. ती पण येणार आहे पार्टीला माझ्यासोबत, म्हणजे आपल्यासोबत. विराट म्हणाला. विराट, पण कशाला तिला सोबत उगाच गोंधळ घालायची पार्टीत? आधीच अवस्था ठीक नाहीये तिची. ए तू गप्प बस. तूच नको येऊस आमच्यासोबत. मी आणि खडूस जातो. तुझीच अवस्था ठीक नाहीये, मला काहीच नाही झालंय, शालिनी नाराजीने म्हणाली. ओ हॅलो मिस शालिनी, ती पार्टी माझ्या डॅडीची आहे आणि तू मला सांगतेस येऊ नकोस? तुला तर इन्व्हाइट पण नाही केलंय कोणी. वेदिका गप्प बस. किती रूडली बोलतीये ग तू. मी केलंय तिला इन्व्हाइट, आणि ती नसेल तर मी पण नाही. येत जा तू. ओके सॉरी, चल निघूया आता, ती नाराज होऊनच म्हणाली. यावेळेही शालिनी विराटच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसली. वेदिकाला नाईलाजाने मागच्या सीटवर जाऊन बसावं लागलं. तिच्या मनातला शालिनीबद्दलचा राग अजूनच वाढला होता. काही अंतर पार केल्यानंतर विराटने फुलांचा बुके घेण्यासाठी कार थांबवली. त्यांना गाडीतच बसायला सांगून तो शॉपमध्ये गेला. पण त्याच्या मागे शालिनीही गाडीतून उतरली आणि तिला पाहून वेदिकाही. आता दोघींना काय बोलणार म्हणून विराट गप्प बसला. इतक्यात वेदिकाचं लक्ष गेलं. तिथे एक मुलगा बुके घेण्यासाठी आला होता. तिने त्याला नीट बघितल्यानंतर लगेच त्याला आवाज दिला. अरे अन्या, तू इथे? किती दिवसांनी भेटतोयस? कॉल नाही, मेसेज नाही, कुठे गायब होतास? मी लंडनवरून आल्यानंतर भेटलाच नाहीस ना मला, ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली. अगं वेदिका, ते माझा मोबाईल खराब झाला ना, आणि कंपनीच्या कामातून वेळच मिळाला नाही. तो थोडं अडखळतच म्हणाला. बरं ते जाऊ दे, इथे काय करतेय? हा बुके वगैरे डेटवर चाललाय का की काय?
नाही अगं, एका कंपनीच्या CEO सोबत मीटिंग आहे माझी, त्याचसाठी आलो होतो. आम्ही पण बोलतच बसलो. विराट हा माझा खूपच जवळचा बेस्ट फ्रेंड अनय. कॉलेजमध्ये एकत्रच होतो आम्ही, पण आता इतके दिवस गायब झाला होता कुठेतरी. आणि अनय हा विराट माझा होणारा नवरा. नाईस टू मीट यू. विराट त्याच्याशी हात मिळवत म्हणाला. बरं आता भेटलायस ना, तर चल ना आमच्यासोबत. डॅडीची बर्थडे पार्टी आहे. वेदिका म्हणाली. आता नाही जमणार, माझी महत्वाची मीटिंग आहे. बरं राहिलं मग फ्री होशील तेव्हा ये. घरी मॉम डॅड पण खूप आठवण काढतात तुझी. हा, आलो असतो, पण मी उद्याच पॅरिसला चाललोय. तिथली डॅडची कंपनी सांभाळणार आहे आणि तिकडचे सेटल पण होणार आहे. गप्प हा, तुला माझ्या एंगेजमेंटला यायचंय आणि लग्नाला पण. मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. खरंच नाही जमणार ग, तो उदास होत म्हणाला. बरं लग्नाचं राहू दे, एंगेजमेंट याच आठवड्यात होणार आहे. मग थोडे दिवस तरी थांब ना प्लीज. तिने अशी विनवणी केल्यानंतर त्याला नकार देता आला नाही. बरं ठीक आहे, पण एंगेजमेंटच्या दुसऱ्याच दिवशी जाईन मी. ओके डन. तिने आनंदाने त्याला मिठी मारली. मग अनय, विराट आणि वेदिकाचा निरोप घेऊन तिथून निघून गेला आणि कारमध्ये बसला. कारच्या दरवाजाची काच थोडीशी खाली करून तो वेदिकालाच बघत होता. त्याने डोळ्यांवरचा गॉगल काढून त्याच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्याचा चेहरा असा का दिसत होता? काही बिनसलंय का त्याचं? विराटने वेदिकाला विचारलं. असा म्हणजे? मला तर बरोबर वाटला, वेदिका म्हणाली. त्याची स्माईल फेक होती. मनापासून हसत नव्हता तो. गॉगलमुळे डोळे दिसले नसले तरीही स्माईल वरून कळलं मला. हो काय? माहित नाही बाबा, तू मनसोपचार तज्ज्ञ आहेस ना, तुला कळतं लगेच समोरच्याच्या मनातलं. मला नाही कळलं, विचारेन त्याला पुन्हा भेटल्यावर. पण काहीही असो, होता खूप हँडसम हा. शालिनी अजूनही अनयच्या कारकडे पाहत त्याला हात हलवून बाय करत होती. ही बघ लाईन मारती त्याच्याकडे. वेदिका हसत म्हणाली. शालिनी, तो गेलाय ना अजून, कशाला बाय करते त्याला? तो शालिनीचा हात धरून खाली ठेवत म्हणाला. पण सांग, हा आवडला असेल तर मी विचारेन त्याला आणि तुझी सेटिंग लावून देईन. वेदिका आनंदाने म्हणाली. गप्प बस वेदिका, काहीही काय सेटिंग म्हणे? विराट रागात म्हणाला. काय प्रॉब्लेम आहे? वेल सेटल्स आहे तो, स्वभाव पण खूप चांगला आहे आणि तुमच्या मॅडमला आवडला सुद्धा. हो ना ग शालिनी, हो ना, खूप आवडला, शालिनी लाजतच म्हणाली. ती असं म्हटल्यावर विराटचा चेहरा उदास झाला. अनयने पहिलं तर तिघेही अजून त्याच्याकडे पाहताय हे त्याच्या लक्षात आलं. तसं त्याने त्यांना बाय करून लगेच गाडी काढली आणि घरी निघून गेलाय आता तो. आता निघायचं का? विराटने नाराजीनेच विचारलं. हो चल, नाहीतर उशीर होईल, वेदिका म्हणाली. तिघेही गाडीत बसले. विराट सारखं शालिनीकडे पाहत होता. शालिनीने अनयकडे असं पाहिलेलं त्याला अजिबात आवडलं नव्हतं. काय होतं असं त्याच्यातच बघण्यासारखं? हँडसम म्हणे, तो मनातल्या मनात म्हणाला. काही वेळात ते वेदिकाच्या बंगल्याजवळ पोहोचले. वेदिका त्यांना गार्डनमध्ये घेऊन गेली. पार्टीची सगळी तयारी झाली होती. खूप छान डेकोरेशन केलं होतं. मोठा केक आणला होता. शालिनी सगळं डोळे मोठे करून पाहत होती. वेदिका त्यांना तिच्या बाबांकडे घेऊन गेली. वेदिकाच्या आईने शालिनीला पाहून तोंड वाकडं केलं आणि वेदिकाकडे रागात पाहू लागली. तिच्या तसा बघण्याचा रोख वेदिकाच्या लक्षात आला, पण तिला माहित होतं आई आता यावेळी काही बोलू शकत नव्हती. विराटने वेदिकाच्या बाबांना फ्लॉवर बुके दिला आणि विश केलं, हॅपी बर्थडे अंकल. शालिनीनेही हात पुढे करत त्यांना विश केलं. त्यांनी हात मिळवून तिला गोड स्माईल दिली. थोड्या वेळात त्यांनी केक कापला. विराट शालिनीच्या हाताला धरूनच उभा होता. खूप गर्दी असल्यामुळे त्याला तिची काळजी वाटत होती. वेदिकाला ते बिलकुल आवडलं नव्हतं, पण ती काही बोलली नाही. काही वेळानंतर वेदिकाच्या बाबांनी तिला आणि विराटला स्टेजवर येण्यास सांगितलं. शालिनीला एकटीला सोडून कसं जायचं ते कळत नव्हतं. वेदिका त्याला हाताला धरून नेत होती. त्याला तिथे वेदिकाच्या चुलत बहिणीची मुलगी श्रेया दिसली. तिच्याशी त्याचीही छान ओळख होती. त्याने तिला शालिनीजवळ पाठवलं आणि तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं. दोघेही स्टेजवर गेले. तर मंडळी, आज माझ्या वाढदिवसाच्या शिवाय पार्टीचं आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे ही माझी मुलगी वेदिका आणि हे डॉक्टर विराट यांची पुढच्याच आठवड्यात एंगेजमेंट होणार आहे. यामुळे मी खूपच खुश आहे आणि म्हणूनच ही पार्टी आयोजित केली आहे. वेदिकाचे बाबा माईकमध्ये सर्वांना उद्देशून म्हणाले. त्यांच्या बोलण्याकडे तर विराटचं लक्षच नव्हतं.
तो सारखा शालिनीकडे पाहत होता. सर्वांच्या टाळ्यांच्या आवाजाने तो भानावर आला. काही लोक स्टेजवर येऊन विराट आणि वेदिकाला अभिनंदन म्हणू लागले. हे आपल्याला का काँग्रेस म्हणताय? विराटने वेदिकाला हळूच विचारलं. अरे पुढच्या वीकमध्ये आपली एंगेजमेंट होणार आहे ना, हे डॅडीने अनाऊन्स केलं आहे ना आताच. लक्ष कुठे होतं रे तुझं? थांब, मी फोटोग्राफरला बोलावते आपला फोटो काढायला. ती फोटोग्राफरला शोधायला निघून गेली. आता विराटच्या लक्षात आलं, अरे हो, विसरलोच आपण. पण पुढच्याच आठवड्यात साखरपुडा. शालिनीने ऐकलं असेल तर तिला आवडणार नाहीये. मला असं का वाटते की मलाच या गोष्टीचा आनंद होत नाहीये? तो विचार करत होता. त्याने एकदा शालिनीकडे नजर फिरवली, पण ती तिथे नव्हती. तो खूपच घाबरला. तसा स्टेजवरून घाईघाईत उतरला आणि शालिनीला शोधू लागला. ती कुठेच दिसत नव्हती. त्याला आता भीती वाटायला लागली. श्रेया ही कुठे दिसत नव्हती. थोडं पुढे गेल्यानंतर त्याला दोघेही दिसल्या. त्या बॅगेतली फुलं पाहत बसल्या होत्या. शालिनीला पाहून त्याच्या जीवात जीव आला. शालिनी, तुला तिथेच थांबायला सांगितलं होतं ना मी. कळत नाही का तुला किती घाबरलो होतो मी? असं न सांगता कशी निघून आलीस? अरे दादा, हो, किती बोलतोयस तिला. मीच इथे घेऊन आले होते तिला. तिथे बोर झालं होतं म्हणून. एवढं घाबरायला काय झालं? लहान आहे का ती? श्रेयाने विचारलं. नाही, तसं नाही ग. तुला नाही कळणार. चला जाऊ तिकडे. तुला पण शोधत असेल आई. तो दोघींना घेऊन गेला. वेदिकाने विराटला त्यांच्यासोबत पाहिलं. वाटलंच मला, हा त्या शालिनीलाच शोधायला गेला असेल. कशाला सोबत आली काय माहिती. आता तिच्याच मागे राहावं लागेल याला सारखं. वेदिका स्वतःशीच म्हणाली. चल जेवून घेऊ आपण. वेदिका विराटला म्हणाले. हो चल शालिनी. तो शालिनीला सोबत घेऊन गेला. तिथे बफे जेवणाची व्यवस्था केली होती. ठिकठिकाणी टेबल मांडले होते. शालिनी जाऊन एका खुर्चीवर बसली. अगं, अशी काय बसलीयेस? ते बघ तिथे जेवण ठेवलंय, ते वाढून घेऊन नंतर बसायचं इथे. एवढं पण माहित नाही का तुला? वेदिका हसत म्हणाली. आपलं आपणच वाढून घ्यायचं. आमच्या गावात असं नसतं काही. आपण नुसतं बसायचं आणि दुसरे आपल्याला सगळं वाढतात. हो, ती तुमच्यासारख्या लोकांची गावंढळ पद्धत असते. सिटीमध्ये नसतं असं खाली बसून वगैरे जेवायला. ते शोभत पण नाही आमच्या प्रेस्टिजला. वेदिका तुच्छतेने म्हणाली. वेदिका, पुरे हे असं वाढीव बोलण्याची काही गरज नाहीये. चल शालिनी, मी येतो तुझ्यासोबत. विराट तिला घेऊन गेला आणि ताट वाढून दिलं. तिघेही एकाच टेबलावर बसले. जेवताना शालिनी सारखं गेटकडे पाहत होती. विराटने तिला विचारलंही, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. त्यांचं जेवण झाल्यानंतर शालिनीने पुन्हा दुसरी एक प्लेट घेतली आणि त्यात जेवण वाढून घेऊ लागली. विराट बघितलं, आताच जेवलो आणि हात धुतले तरी पुन्हा जेवायला गेली ती. कशी वागते रे ती? तुला वेगळं नाही वाटत तिला असं बाहेर सोबत न्यायला? वेदिकाने विचारलं. त्यात काय वेगळं? उलट ती किती लकी आहे. आपल्याला बालपण एकदाच मिळतं, तिला ते दोनदा जगायला मिळालंय. ते ठीक आहे, पण असं कोण वागतं? आताच एवढं जेवली तरीही पुन्हा? असं लहान मुलं पण नाही वागत. वेदिका, असं खाण्यावरून कोणाला बोलू नये. तिच्यामुळे तुमचं जेवण संपत असेल तर तिला मी हॉटेलला घेऊन जातो. विराट रागात म्हणाला. नाही, संपणं शक्यच नाही. खूप खर्च केलाय हा आम्ही. खाऊ दे तिला खायचं तितकं. विराटला वेदिकाच्या मोठेपणाचा, मिरवण्याच्या सवयीचा खूपच राग यायचा. तो तिला बोलायचाही, पण तरीही तिची सवय काही जात नव्हती. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.